नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण जयश्री गडकर नावाचा गौरवशाली इतिहास जाणून घेत आहोत. अभिनेत्री जयश्री गडकर यांचा 29 ऑगस्ट रोजी स्मृतिदिन असतो. अशी असावी सासू या चित्रपटाच्या निमित्ताने जयश्री गडकर यांच्या भेटीचा योग आला. जयश्री गडकर या चित्रपटाच्या नायिका होत्या आणि दिग्दर्शनही त्यांचंच होतं. गप्पांच्या ओघामध्ये त्या मला म्हणाले की या चित्रपटाचा ट्रेलर घेऊन बेळगावच्या एका थिएटरवर आम्ही गेलो. त्यावर त्यांचे पती बाळधुरी आणि आम्ही थिएटरला मालकाशी बोलणी करून प्रोजेक्टवाल्याकडून फक्त 3च मिनिटे मागून घेतली. तिथे जितेंद्र आणि श्रीदेवीची भूमिका असलेला तोहफा रिपीट रनला सुरू होता. गर्दीही चांगली होती आणि काय सांगू, ट्रेलर सुरू होताच प्रेक्षकांचा मिळालेला अफाट प्रतिसाद थक्क करून टाकणारा होता. जयश्री गडकर यांच्या बोलण्यात खूप आनंद होता. आपल्या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला रिस्पॉन्स त्यांना भरपूर आनंद देणारा ठरला. ही आठवण मला कायम लक्षात राहिली. या चित्रपटाच्या कोल्हापुरातील शूटिंगच्या वेळेस सिनेपत्रकारांना शूटिंगच्या रिपोर्टिंगसाठी नेण्यात आलं होतं. तेव्हाच बाळधुरी आणि जयश्री गडकर या दाम्पत्याने आमच्या आपुलकीने केलेलं स्वागत आणि मग जयप्रभा स्टुडिओत चित्रपटाच्या सेटवर आवर्जून वेळ काढत दिलेली माहिती ही देखील सुखद आठवण आहे. जयश्री गडकर यांच्या 29 ऑगस्ट या स्मृतिदिनानिमित्त अनेक आठवणी आहेत. 29 ऑगस्ट 2008 रोजी त्यांचं निधन झालं. मला आठवतंय, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. आशा काळे यांना अजिबात अश्रू आवरत नव्हते. जयश्री गडकर यांच्या लहान मोठ्या भेटीचे योग मला अनेक आले. खरं तर तोपर्यंत त्यांचा अभिनय क्षेत्रातील खूपच मोठा यशस्वी प्रवास पुढे जात होता. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर चित्रपट प्रेक्षक म्हणून थिएटरमध्ये लहानपणापासून त्यांचे चित्रपट पाहता पाहता आम्ही मोठे झालो. सेंट्रल थिएटरमध्ये त्यांचे अनेक चित्रपट पाहिले, अगदी गल्लीत आणि दूरदर्शनवर देखील. कालांतराने मीडियात आल्यावर कधी त्यांच्या महालक्ष्मी येथील शिवतीर्थ येथील निवासस्थानातील मुलाखतीच्या निमित्ताने भेटी झाल्या, तर कधी एखाद्या चित्रपटाच्या सेटवरच्या आठवणीतील भेटी. त्या काळातील बुजुर्ग लेखक पत्रकार वसंत भालेकर यांनी शब्दबद्ध केलेल्या अशी मी आत्मचरित्राच्या निमित्ताने भेट झाली आणि अशा भेटी आणि अशा मुलाखती अनेक लहान मोठ्या गोष्टी समजून येत. आज मी त्यातील काही मोजक्या गोष्टी सांगणार आहे. दिनकर द पाटील दिग्दर्शित दिसतं तसं नसतं या 1956 सालच्या चित्रपटातून जयश्री गडकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. तेव्हाची ही गोष्ट. आपल्या पहिल्या चित्रपटात आपली 2 स्वतंत्र नृत्य आहे म्हणून जयश्री गडकर अगदी मनापासून नाचल्या होत्या. अगदी दिवसरात्र शूटिंग करत 2 गाणी चित्रित झाली. त्यामुळे साहजिकच त्या मुंबईतील कोहिनूर थिएटरमधील त्या चित्रपटाच्या प्रीमियरला अतिशय उत्साहात आल्या होत्या. पण प्रत्यक्षात पडद्यावर आपले एकच गाणे दिसल्याने त्यांचा चेहरा रडवेला झाला. त्यांनी दिनकर द पाटील यांना विचारलं की माझी 2 नृत्य होती ना? यावर दिनकर पाटील म्हणाले, एक सेन्सॉरने कापलं. हे ऐकताच थिएटरमध्ये जयश्री गडकर यांना रडू कोसळलं. आपल्या पहिल्या चित्रपटाबाबत असं घडल्याने जयश्री गडकर नाराज झाल्या. अगदी स्वाभाविक होतं, कारण ते त्यांचं शालेय वय होतं. चित्रपट सेन्सॉर काय असतं वगैरे त्यांना काही माहीत नव्हतं. यावर दिनकर द पाटील यांनी त्यांची समजूत घालून म्हटलं, जयश्री, हा तुझा पहिला चित्रपट आहे. का काळजी करतेस? अजून सारं करिअर तुझ्यासमोर आहे. मी तुला ग्वाही देतो की तू उद्याची एक मोठी अभिनेत्री आहेस. मराठीतील ग्रामीण चित्रपटात तमाशा प्रधान गोष्ट हे देखील एक वैशिष्ट्य होतं आणि त्यात अनंत माने दिग्दर्शित 1959चा चित्रपट सांगते ऐका हा चित्रपट दणदणीत यशस्वी ठरला. त्यात जयश्री गडकर यांनी पडद्यावर साकारलेल्या बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला हे लावणी नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा पुन्हा चित्रपटात येत होते. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली ही लावणी आशा भोसले यांनी ज्या मधाळ मादक सुरात गायली त्यावर जयश्री गडकर यांनी नाकाचा उडवलेला शेंडा पब्लिकला भारीच आवडला आणि या यशाने जयश्री गडकर यांना मराठी चित्रपटसृष्टीतील ग्रामीण चित्रपटाची हुकमी नायिका बनवलं. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटात जयश्री गडकर यांनी सातत्याने ठसा उमटवून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. 1972चा पिंजरा या सर्वकालीन सुपरहिट चित्रपटाबाबतही जयश्री गडकर यांची एक आठवण होती. चित्रपती व्ही शांताराम बापूंनी सुरुवातीला हा चित्रपट दिग्दर्शनासाठी अनंत माने यांच्याकडे सोपवला होता. सिनेमा तू दिग्दर्शित करणार, कथा, कलाकार, तंत्रज्ञ सगळं तू ठरव, नायिका फक्त संध्या राहील एवढी अट बापूंनी घातली होती. दुसरीकडे अनंत मानेने चित्रपटाच्या नायिकेसाठी जयश्री गडकर यांची निवड केली होती. अनंत माने दिग्दर्शित सांगते ऐका, पैशाचा पाऊस, अवघाची संसार, रंगपंचमी, शाहीर परशुराम, मानिनी, प्रीती विवाह, भाग्यलक्ष्मी, नार निर्मिते, नरा, काय हो चमत्कार, सवाल माझा ऐका, सांगू कशी मी, एक गाव 12 भानगडी, डोंगरची मैना, गणगवळण, उदे ग अंबाबाई, अशीच एक रात्र होती, मी तुझा पती नाही, 5 रंगांची 5 पाखरे अशा तब्बल 19 चित्रपटात जयश्री गडकर नायिका होत्या.
पिंजरा चित्रपटासाठी पटकथा लिहून झाल्यानंतर संध्या यांना ही भूमिका आपण करावी असं वाटू लागलं आणि अर्थातच ती भूमिका त्यांच्या वाट्याला गेली. याबाबत स्वतः जयश्री गडकर यांनी अशी मी जयश्री या आत्मकथनामध्ये लिहिलं आहे. व्ही शांताराम यांनी डॉक्टर लागूंचा नटसम्राट नाटकातील प्रभावी भूमिका आणि अभिनय बघितला होता, म्हणून संध्या यांची निवड नायकीसाठी करावी असं माने यांना सुचवल्याचं त्यांनी अशी मी जयश्री यामध्ये नमूद केलेलं आहे. पुतण्या रवींद्र आणि दिग्दर्शक अनंत माने यांच्या सांगण्यावरून बापूंनी रंगभूमी गाजवलेली तोपर्यंत एकाही चित्रपटात भूमिका न केला श्रीराम लागूंना संधी देण्याचं ठरवलं. दिग्दर्शक व कलाकार या नात्यातून दोघांच्याही प्रतिभेला बहार येत होता. दोघांचंही काम अधिकाधिक दर्जेदार होत जातं. त्यात असतो तो एकमेकांचा विश्वास व खात्री. अनंत माने आणि जयश्री गडकर यांच्यात तसं नातं असल्याने त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले. अगदी कधी काही आव्हानं अडथळे आले तरी त्यांनी त्यातून यशस्वी वाटचाल केली. मराठीतील अनेक उत्तम अभिनेत्रींनी आपल्या रुपेरी पडद्यावरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एखाद्या लावणी गीत नृत्यात मुख्य नायिकेच्या आजूबाजूच्या नृत्यांगणातील एक अशीच सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी खूप मोठी झेप घेतली. व्ही शांताराम दिग्दर्शित राजकमल कला मंदिर निर्मित जनक जनक पायलबाजी हिंदी चित्रपटातील काही गाण्यांमध्ये संध्या यांच्या आजूबाजूला नृत्य करणाऱ्या जयश्री गडकर आणि नलिनी सराफ म्हणजेच नंतरच्या सीमादेव होत्या. योगायोगाने त्या दोघी गिरगावात लहानपणापासून राहत होत्या. जयश्री गडकर त्रिभुवन रोडवर राहत तर नलिनी सराफ बनाम लेन येथे राहत होत्या. त्या कधीही आपण मूळच्या गिरगावकर आहेत हे विसरलेल्या नाहीत. स्टार झाल्यावर त्यांना गिरगावातील पुढील पिढीतील कोणीही कलाकार, तंत्रज्ञ, सिनेपत्रकार इतकंच नव्हे तर चाहता जरी भेटला तरी त्या गिरगावातील एखाद्या ठिकाणाबद्दल अथवा परिसराबद्दल हमखास आठवण काढतात. जयश्री गडकर कधीच गिरगावला विसरल्या नाहीत हे आवर्जून सांगायला हवं. त्यांची एक वेगळीच आठवण. सार्वजनिक ठिकाणी प्रणय दृश्याचं चित्रीकरण एक वेगळाच अनुभव असतो. असाच हा अनंत माने दिग्दर्शित अवघाची संसार यामध्ये राजा गोसावी यांनी जयश्री गडकर यांच्यावर पुणे शहरातील बंड गार्डनमध्ये काही प्रेम प्रसंगाचे चित्रीकरण होत असताना बहुचर्चित किस्सा. अशा सार्वजनिक ठिकाणी शूटिंग म्हणजे बघ्यांची गर्दी असणं स्वाभाविक आहे. राजा गोसावी आणि जयश्री गडकर यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण आहे पण अजूनही प्रेमाची कबुली दिलेली नाही असं दृश्य होतं. ते देण्यासाठी राजा गोसावी यांनी सुमन साखरदांडे हिला अर्थात जयश्री गडकर यांना या बागेत बोलावतात म्हणून ती सुखावते. या भेटीत मूकप्रेमाला वाचा फुटेल असं तिला वाटतं. कशाला बोलावलंस अशी ती उत्सुकतेने विचारते. त्याचं काय आहे? काय हो, चेहरापुंजीला खूप पाऊस का पडतो? राजा गोसावी यांचा हा निरर्थक प्रश्न ऐकून तिची निराशा होते आणि लटक्या रागात उलट प्रश्न करते. हे विचारण्यासाठीच तुम्ही मला आग्रहाने इथं बोलवलं का? यावर ते म्हणतात, नाही नाही तसं नाही. त्याचं काय आहे? तुमच्या हातातील घड्याळ किती छान आहे. आपल्याला बुवा आवडलं. नाहीतर आमच्याकडे चुन्याचे डबे आहे बघा. काय हो, केवढ्याला घेतलं हे घड्याळ आणि कुठल्या दुकानातून घेतलं? राजा गोसावी यांचा आणखी एक निरर्थक प्रश्न ऐकून सुमन कपाळाला हात लावते. त्या काळात या दृश्याचं 3 दिवस शूटिंग चाललं. अर्थात अनेक रिहर्सल आणि रिटेक यात बराच वेळ गेला. त्यामुळे बघ्यांमधील तरुण वर्ग कंटाळला आणि आणखी एक टेक सुरू होताच एक जण ओरडला, अरे कालपासून काय लावलंय? चेहरापुंजीचा पाऊस काय, मंडईची भाजी काय, हातातलं घड्याळ काय? सरळ सांगा ना तिला की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. हे अनपेक्षित असल्याने सगळे मनमुराद हसले, अगदी राजा गोसावी आणि जयश्री गडकरही. जयश्री गडकर यांनी घरगृहस्थी, मदारी, चरनोकी दासी, ससुराल, महासती अनुसया, वीर बजरंग, बहारों के सपने, श्रीकृष्ण लीला, लवकुश, किसान और भगवान, एक गाव की कहाणी, निशाना, ईश्वर इत्यादी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. पौराणिक चित्रपट हे त्यात एक विशेष होय. जयश्री गडकर यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेली विविध मूळची गाणी ही देखील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आणि निवडक 10 गाणी सांगणे महाअवघड तरी देखील एक प्रयत्न. बुगडी माझी सांडली ग, मन वढावं वढावं उभ्या पिकातलं ढोरं, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाणं नाक्याचं, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, कशी गवळण राधा बावरली, या चिमण्यांनो परत फिरा, घागर घुमू दे, चढा ओढी न चढवीत होते. यासह जयश्री गडकर यांनी रुपेरी पडद्यावर आणखी अनेक चित्रपट लोकप्रिय गाणी दिली. त्यात त्यांची अफाट नृत्यकला, मेहनत, क्षमता आणि सातत्य याचा प्रत्यय येतो. जयश्री गडकरांनी गीत, संगीत व नृत्य हा एक बहुरंगी असा कौतुकाचा विषय आहे. जयश्री गडकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीला खूप मोठे योगदान आहे. गुणवत्ता, प्रतिभा, प्रसन्न व्यक्तिमत्व, मेहनत, लोकप्रियता आणि यासह कुटुंब वस्तलता असा हा अलौकिक प्रभाव आणि प्रवास आहे. जयश्री गडकर नावाचा इतिहास कायम आदर्श ठेवावा असाच आहे. त्यांच्या 29 ऑगस्ट या स्मृतिदिनानिमित्त हा फोकस. खरं तर हा ट्रेलर ठरावा इतकं हे उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. सिनेपत्रकार म्हणून त्यांच्या भेटीचे आलेले योग आठवणीत राहतात. सध्या चरित्रपटांचं युग आहे. विविध क्षेत्रातील
मान्यवरांवर चरित्रपट निर्माण होतात. इतकंच नव्हे तर निळू फुले, दादा कोंडके, रंजना, लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांवर चित्रपट निर्माण करण्यात येत असल्याची वृत्ते येत आहेत. जयश्री गडकर यांच्या अफाट अलौकिक बहुस्तरीय कार्याचा विचार करता त्यांच्यावर चरित्रपट निर्माण होऊ शकतो. पण हे शिवदृश्य पेलणे अजिबात सोपं नाही. जयश्री गडकर साकारणं, होणं सोपं नाही हे देखील तितकंच खरं. जयश्री गडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.